गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मॅथ्स 1 चॅप्टर नंबर 1 सेट्स. तर हा आपला सुरू होता. त्यामध्ये आपण टाईप्स ऑफ सेट्स बघितलं होतं याच्या आधी. त्यानंतरचा जो आपलं हे जे बुक आहे टेक्स्ट बुक, या टेक्स्ट बुकमध्ये काही जो पार्ट आहे 25% नियर अबाउट हा ओमिट झालेला पार्ट आहे. तर यातला आपण पहिले लिस्टिंग मेथड वगैरे सगळ्या मेथड्स बघितल्या होत्या. सेटची डेफिनेशन पहिले बघितली, त्यानंतर त्याच्या मेथड्स बघितल्या. प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला, त्यानंतर टाईप्स ऑफ सेट्स बघितला. या सर्व इतक्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे इक्वल सेट्स आपल्या बुकमध्ये. तर इक्वल सेट्सची डेफिनेशन बघत आहेत. इक्वल सेट कोणाला म्हणायचं? Two sets A and B are said to be equal if every element of set A is in set B. Every element of set A is in set B and every element of set B is in set A. ए मधले प्रत्येक एलिमेंट हा बीमध्ये पाहिजे आणि बी मधला प्रत्येक एलिमेंट एमध्ये असेल. तर तशा पद्धतीचं असेल तर दॅट सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स अँड सिम्बॉलिकली रिटन ॲज ए इज इक्वल टू बी. तर यामध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड लिसन. तर मग याच्यामध्ये कुठले कुठले वर्ड्स आहेत? लिसन बघा, LISTEN. त्यानंतरचा वर्ड आहे सायलेंट, SILENT, सायलेंट. आता याच्यातला प्रत्येक एलिमेंट याच्यामध्ये आहे की नाही ते आपल्याला बघावं लागेल. यामध्ये समजा बीचा एमध्ये आहे का तो बघून घेऊ. एस यामध्ये आहे, आय आहे, एल पण आहे, ई आहे, एन आहे आणि टी पण आहे. हे प्रत्येक एलिमेंट दोन्ही एकमेकात आहे. दो द एलिमेंट ऑफ सेट ए अँड बी आर नॉट इन द सेम ऑर्डर सेम नाही आहे, पण सर्व एलिमेंट्स आलेले आहेत, आयडेंटिकल एलिमेंट्स आहेत. हेन्स ए इज इक्वल टू बी. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. हे थर्ड आणि फोर्थ जे आहे ते तर ओमिट झालेला आहे आपला पार्ट. त्यानंतरचा आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.2. बघू आपण त्यामध्ये काय येतं. इक्वल सेट बघितलेलाच आहे आपण. ए इज इक्वल टू बी लिहायचं आहे ते. आता प्रॅक्टिस सेट 1.2 बघू आपण. बघा काय म्हणत आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. कुठले इक्वल्स आहेत आणि कुठले नाही आहेत. जस्टिफाय युअर ॲन्सर. ए दिलेला आहे आपल्याला, 3x - 1 इज इक्वल टू 2. मग हे आपल्याला सॉल्व करावं लागेल. मग हे आपण या ठिकाणी सॉल्व केलं. 3x - 1 इज इक्वल टू 2. 3x इज इक्वल टू 2 + 1. 3x इज इक्वल टू 3 अँड x इज इक्वल टू 1. म्हणजे मग या एचा झालेला आहे आपला ए इज इक्वल टू 1. त्यानंतर बी बघा काय आहे. तर बीमध्ये आपल्याला दिलेला आहे x इज अ नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. जो प्राईमसुद्धा नाही आणि कंपोजिट पण नाही असा हा एकच नंबर आहे, दॅट इज 1. ठीक आहे. देन सी, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड एक्स इज लेस दॅन 2. नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहे. नॅचरल नंबरचा जो आपला सेट आहे 1, 2, 3 अप टू इन्फायनाईट असतो. हा लेस दॅन 2 पाहिजे आपल्याला. लेस दॅन 2 मीन्स दिस वन इज ओनली 1 नंबर. मग या ठिकाणी सीसुद्धा किती होईल? 1. आता बघू आपण. A1 आहे, एचे एलिमेंट 1 आहे. ए सेट एचा एलिमेंट 1 या ठिकाणी आहे. बी सेटचा एलिमेंट 1 आहे आणि सी सेटचा एलिमेंटसुद्धा 1 आहे. आता ABC आर सेम एलिमेंट, म्हणजे सेम एलिमेंट आहे. म्हणून मग आपण म्हणू शकतो ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. ठीक आहे. सेकंड बघू. डिसाईड
whether set A, second, A and B are equal sets. Give reason for your answer. A even prime number. तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलेच इव्हन प्राईम नंबर. इव्हन आहे आणि प्राईम आहे असा एकच नंबर आहे अँड दॅट इज 2. 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बीचं आपल्याला सॉल्व करावं लागेल. 7x - 1 इज इक्वल टू 13 आहे. तर ते आपण सॉल्व करू या ठिकाणी. ए इज इक्वल टू इव्हन प्राईम नंबर आहे. हा 2 झालेला आहे आपला. बी एक्स हा एलिमेंट कसा आहे 7x - 1 इज इक्वल टू 13. हे आपण सॉल्व केलं या ठिकाणी. 7x - 1 इज इक्वल टू 13. 7x इज इक्वल टू 13 प्लस 1. 7x इज इक्वल टू 14. हेन्स एक्स इज इक्वल टू 2. म्हणजे या ठिकाणी आपण बी आपला झालेला या ठिकाणी बीचा एलिमेंट 2. हेन्स ए इज इक्वल टू बी. बघा ए पण 2 आहे आणि बी पण 2 आहे. हेन्स ए इज इक्वल टू 2. ए इज इक्वल टू बी. हेन्स धीस आर इक्वल सेट्स. थर्ड बघू आपण आता त्याच्यातलं. थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स. एम्प्टी कुठले आहेत. एम्प्टी सेट्स अँड वाय. एम्प्टी सेट म्हणजे त्यामध्ये एकही एलिमेंट नको, हे झिरोसुद्धा नको. आता पहिला बघा ए. ए इज अ नॅचरल नंबर. ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. स्मॉलर दॅन 0. आता नॅचरल नंबरमध्ये आपण काय बघतो. ए इज इक्वल टू नॅचरल नंबर सांगितलेलंच आहे तुम्हाला 1 2 3 4 5 अप टू इन्फानाईट. मग नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. 0पेक्षा लहान कुठला नंबर याच्यामध्ये येणार नाही. हेन्स ए इज एम्प्टी. हा काय होईल एम्प्टी सेट होईल. ठीक आहे. आता बी जो दिलेला आहे आपल्याला बी सेट काय म्हणत आहे. बी सेटमध्ये बघा बी x² इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर यामध्ये बी एक्स इज इक्वल टू 0 म्हणत आहे तो. ठीक आहे. बी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 0. तर मग या ठिकाणी 0² इज इक्वल टू 0 होईल. म्हणजे या ठिकाणी एक एलिमेंट येईल दॅट इज 0. ठीक आहे. याला आपण काय म्हणू शकतो सिंगलटोन एलिमेंट, सिंगलटोन सेट. सिंगलटोन सेट होईल हा बी. देन सी 5x - 2 इज इक्वल टू 0. एक्स इज नॅचरल नंबर. 5x - 2 इज इक्वल टू 0. हे आपण सॉल्व केलं या ठिकाणी. 5x इज इक्वल टू 2 इकडे घेतला. x इज इक्वल टू 2/5. आता हा जो 2/5 आहे एक्स 2/5 इज नॉट नॅचरल. हेस एक्स इज नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. मग सी इज इक्वल टू काय होईल 5 होईल. सी इज इक्वल टू 5. हेन्स ए अँड सी आर एम्प्टी सेट. यामध्ये आपल्याला बघता येईल ए आणि सी काय आहेत. ए अँड सी आर एम्प्टी सेट्स अँड बी इज सिंगलटोन सेट. या पद्धतीने आपलं थर्ड झालेलं आहे. फोर्थ बघू आता याच्यामध्ये काय येतं. फोर्थ, राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट और इनफायनाईट. कुठले फायनाईट आहेत आणि कुठले इनफायनाईट आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ए एक्स इज लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर. आता बघा या ठिकाणी आपण समजा ए म्हटलं या ठिकाणी लेस दॅन 10 अँड नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 लेस दॅन 10 आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी विच आर फायनाईट और इनफायनाईट. हे काउंटेबलच आहेत नंबर 1 2 3 4 आपण काउंट करू शकतो. हेन्स दिस सेट इज फायनाईट. हा सेट कसा होईल फायनाईट. त्यानंतर सेकंड बघू आपण बी वाय इज लेस दॅन -1 अँड वाय इज अन इंटीजर. आता इंटीजर कुठल्या पद्धतीने होईल तो इंटीजर आहे -1.
तर तसं जर आपण बघितलं तर या पद्धतीने आपण लिहित असतो. -3 -2 -1 या पद्धतीने आपण लिहितो. किंवा इंटिजरचा सेट लिहायचा झाला तर इंटिजरचा सेट आपण या पद्धतीने लिहितो. -3 -2 -1 0 1 2 3 अप टू इन्फायनाईट या पद्धतीने लिहितो आपण. पण हा -1 आहे, त्याच्यामुळे -2 इज लेस दॅन -1, -3 इज लेस दॅन -1, -4 इज लेस दॅन -1. तर या पद्धतीने हे सर्व इन्फायनाईट होतील. त्यामुळे हा जो सेट आहे हा होईल इन्फायनाईट सेट. ठीक आहे. थर्ड बघू. सी, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आपल्या शाळेतले जे काही क्लास 9चे स्टुडंट्स असतील ते आपण काउंट करू शकतो. त्यामुळे दिस वन इज फायनाईट सेट. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. सेन्ससमध्ये आपण ते काउंट करतो, त्यामुळे ते सुद्धा काय होतील, फायनाईट होतील. सेट ऑफ ॲपरेटस इन लॅब. लॅबॉरेटरीमध्ये जेवढे काही ॲपरेटस आहेत ते काउंट करू शकतो, त्यामुळे दिस वन इज ऑल्सो फायनाईट. सेट ऑफ होल नंबर. होल नंबरचा सेट आपल्याला माहिती आहे काय आहे तर 0 1 2 3 4 5 अप टू इन्फायनाईट. त्याच्यामुळे हा इन्फायनाईट सेट होईल. सेट ऑफ रॅशनल नंबर इज ऑल्सो इन्फायनाईट. तर या पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 1.2 जो आहे तो झालेला आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे आपला वेन डायग्राम. तर या वेन डायग्राममध्ये काय आहे बघू आपण. वेन डायग्राममध्ये समजा आपण म्हटलं की लेस दॅन 10 नॅचरल नंबर जर आपला सेट असेल आपला, तर आपण या ठिकाणी ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 हे असं असेल. तर तो कुठल्या तरी एखाद्या क्लोज फिगरमध्ये ते जर नंबर्स लिहिले, बघा या ठिकाणी वेन डायग्राम. ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज फिगर टू रिप्रेझेंट सेट्स. क्लोज फिगर कुठले पण, सर्कल चालेल, ओव्हल चालेल, स्क्वेअर, रेक्टँगल, काही पण आपण ते फक्त ती क्लोज पाहिजे. सच रिप्रेझेंटेशन्स आर कॉल्ड वेन डायग्राम्स. वेन डायग्राम्स आर व्हेरी यूजफुल in order to understand and illustrate the relationship among sets and to solve the example based on sets. आता या ठिकाणी पुस्तकामध्ये त्यांनी दिलेला आहे 1 2 3 4 5 आणि तो एका ओव्हल शेपमध्ये लिहिलेला आहे. तर आपण समजा आपण या पद्धतीने लिहिला, ए सेट 9 लिहिला, तर आपण या ठिकाणी सर्कल घेतलेला आहे. या ठिकाणी ए लिहायचं आणि मग त्यामध्ये त्याचे एलिमेंट्स लिहायचे 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. ठीक आहे. तर हा झाला आपला याला म्हणायचं वेन डायग्राम. तर मग त्यांच्याबद्दलची वेनबद्दलची जी थोडी माहिती आहे ती यामध्ये दिलेली आहे. त्यांचा जन्म मृत्यू वगैरे दिलेला आहे. जॉन वेन इज द फर्स्ट मॅथमॅटिशियन हू गेव द मॅथमॅटिकल फॉर्म टू लॉजिक अँड प्रॉबॅबिलिटी. हिज फेमस बुक इज लॉजिक ऑफ चान्स. आता सेकंड एक्झाम्पल पण दिलेला आहे या ठिकाणी. बी इज इक्वल टू एक्स. एक्स लाईज बिटवीन -10 to 0. एक्स इज ॲन इंटिजर. तर या ठिकाणी रेक्टँगलमध्ये त्यांनी तो घेतलेला आहे 0 -1 -2 -3 अप टू -10. हा बी सेट आहे, तर तो रेक्टँगलमध्ये त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा पार्ट आहे आपला सबसेट. सबसेट बघू आपण काय आहे तर. इफ ए अँड बी आर टू गिव्हन सेट्स, दोन सेट्स आपल्याला दिलेले आहेत, अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो ॲन एलिमेंट ऑफ सेट ए. बीचा प्रत्येक एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी म्हणजे बीचा प्रत्येक एलिमेंट एमध्ये आहे. देन बी इज सबसेट ऑफ ए अँड विच इज सिम्बॉलिकली रिटन एज, ते रीड करायचं, बी सबसेट ए. बी सबसेट ए. बी इज अ सबसेट ऑफ ए. बी असं बी सबसेट ए असं वाचलं तरी चालते. एक्झाम्पल दिलेला आहे इथे. ए 1 2 3 4 5 6 7 8.
आणि बी सेट आहे 2 4 6 8 इवन नंबर्स आहे ते. तर बीचा प्रत्येक एलिमेंट एमध्ये आहे का तर तो आपण बघून घेऊ. 2 या ठिकाणी आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 पण आहे. ठीक आहे. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो ॲन एलिमेंट ऑफ सेट ए आहे यामध्ये. त्यामुळे आपण या पद्धतीने लिहू शकतो बी सबसेट ए. दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वेन डायग्राम. या ठिकाणी वेन डायग्राम बघा, ए दाखवलेला आहे या ठिकाणी ओव्हलमध्ये आणि ए मधले सर्व एलिमेंट्स या ठिकाणी लिहिले आपण. आणि बीसुद्धा हा सेट 2 4 6 8 या ठिकाणी बी दाखवलेला आहे. तर हे सुद्धा आपण या वेन डायग्रामनी सबसेट दाखवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे पेज आहे आपलं, पेज नंबर 8, यामध्ये ही जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ही ॲक्टिव्हिटी आपली ओमिटेड पोर्शन आहे. तो यामध्ये हा पण सुद्धा ओमिटेड पोर्शन आहे. प्रत्येक चॅप्टर सुरू असताना तो ओमिटेड जो पोर्शन आहे तो मी सांगत जाईल तुम्हाला. फक्त आता हे जे रिमेंबर दिस आहे हे आपण बघून घेऊ. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. ए सबसेट ए. कारण सबसेट म्हणजे काय आहे, सबसेट म्हणजे बघा काय आपल्याला डेफिनेशन आपण बघितली की एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो एन एलिमेंट ऑफ सेट ए. तर त्यातले त्यात तर राहणारच आहे, त्याच्यामुळे तो प्रत्येक स्वतःचा तो सबसेट असेल. एम्प्टी सेट मीन्स 5. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. तो सबसेट आहे प्रत्येक सेटचा एम्प्टी सेट. त्यानंतर दिलेला आहे आपल्याला इफ ए इज इक्वल टू बी. इक्वल सेट आहेत. देन ए इज सबसेट ऑफ बी. ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. हे असं असेल तर ए इज इक्वल टू बी होतात ते. ए सबसेट बी, बी सबसेट ए असं असेल तर काय होईल, ए इज इक्वल टू बी. हे असे दिलेले आहेत आपल्याला. त्यानंतर एक्झाम्पल 3, इफ ए एक्झाम्पल दिलेलं आहे, सॉल्ड एक्झाम्पल. ए इज इक्वल टू 1 3 4 7 8. देन राईट ऑल पॉसिबल सबसेट ऑफ ए. तर आपण अनेक लिहू शकतो या ठिकाणी ए. आता या ठिकाणी मी पी सेट लिहिला, पहिल्या 2चा घेतला 1 3. आपण अनेक सेट लिहू शकतो. बी सेट लिहिला आपण या ठिकाणी 1 3 4 7. हा सुद्धा एक होईल. इव्हन समजा आपण हा सी सेट लिहिला, जसाच्या तसाच लिहिला 1 3 4 7 8. दिस वन इज ऑल्सो सबसेट ऑफ ए. ठीक आहे. मग वेगवेगळे प्रकारचे लिहिले म्हणजे आपण अनेक त्याचे सबसेट बनवू शकतो. 1 3 एक घेऊ शकतो, 1 4 घेऊ शकतो, 1 7 1 8 या पद्धतीने सगळे सेट घेऊ शकतो आपण. तर या ठिकाणी त्यांनी थोडेसे काही एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत. व्ही इज इक्वल टू 1 4 8, एस इज इक्वल टू 1 4 7 8. तर हे असे आपल्याला त्यांचं म्हणणं आहे की अजून 5 सबसेट तुम्ही लिहू शकता का, तर सहजरित्या लिहू शकतो आपण. याच ठिकाणी आपण कंप्लीट केले. तर तो एक पार्ट आहे. त्याच्यानंतरचा पेज नंबर 9ला हा जो पार्ट आहे हा सुद्धा ओमिट झालेला पार्ट आहे आपला. त्यानंतर इकडचा जो पार्ट आहे हा सुद्धा आहे. आणि नंतर आहे युनिव्हर्सल सेट. हा पार्ट मात्र आहे आपल्याला. युनिव्हर्सल सेटची जस्ट डेफिनेशन आपण आज बघून घेऊ. कुठली आहे तर थिंक ऑफ अ बिगर सेट. थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट all the given sets under consideration, which in general is known as universal set. आता या ठिकाणी सपोज एक एक्झाम्पल दिलेलं आहे. वी वॉन्ट टू स्टडी द स्टुडंट्स इन क्लास 9 हू फ्रिक्वेंटली रिमेन अबसेंट. तर आपण आपलं दुसरा एक बघू शकतो की आपण जर आपल्या क्लासमधलं म्हणजे 9th क्लासमधलं जर आपल्याला विचार करायचा झाला, 9th क्लासचे स्टुडंट्स आपल्या शाळेतले, मग त्या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण काय करू की हा जो विद्यार्थी आहे
हा कुठल्या शिफ्टमध्ये आहे, मॉर्निंग शिफ्ट आहे की आफ्टरनून शिफ्टमध्ये आहे, तर तो आफ्टरनून शिफ्टमध्ये आहे. मग तो कुठल्या क्लासला आहे, 9thला आहे. मग 9thमध्ये कुठल्या क्लासला आहे, ABCDE कुठल्या क्लासला आहे, तर तो A क्लासमध्ये आहे, D क्लासमध्ये आहे, हे आपल्याला बघता येईल. तर त्यामध्ये युनिव्हर्सल सेट जी आहे ती आपली शाळा होईल. आपली स्कूल मीन्स युनिव्हर्सल, तो शाळेमध्ये आहे. मग त्याच्यातले सबसेट सगळे सुरू होतील. मॉर्निंग शिफ्ट आहे, आफ्टरनून शिफ्ट आहे, तर या पद्धतीने आपल्याला युनिव्हर्सल सेट. तर या ठिकाणी बघू आपण काय आहे. तर वी वॉन्ट टू स्टडी द स्टुडंट्स इन क्लास 9 हू फ्रिक्वेंटली रिमेन अबसेंट. देन वी हॅव टू थिंक ऑफ ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास 9 हू आर इन द स्कूल. शाळेत कोण फ्रिक्वेंटली अबसेंट राहणारे जे स्टुडंट्स आहेत ते आपल्याला बघायचे असतील, तर पहिले आपल्याला क्लास 9thमधले जेवढे काही स्टुडंट्स आहेत ते बघावे लागतील. सो ऑल द स्टुडंट्स इन अ स्कूल or the students of all the divisions of class 9 in the school is the universal set. ठीक आहे. तर या पद्धतीने आपला युनिव्हर्सल सेटबद्दलची अजून जास्त जो काही पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडला बघू. ओके, थँक्यू.